दर्यापूर शहरातील चंद्रभागा नदीवरील आशा मनीषा मंदिर पुलाजवळ सुरू असलेल्या खोलीकरण व सुंदरीकरणाच्या कामावरून नवीन वाद निर्माण झाला आहे। नदीतील गाळ व माती खोलीकरणाच्या नावाखाली अवैधरित्या विक्री केली जात असल्याचा गंभीर आरोप अखिल भारतीय छावा संघटनेने केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार चंद्रभागा नदीत दरवर्षी पाण्याच्या प्रवाहामुळे मोठ्या प्रमाणात कचरा, झाडांच्या फांद्या व गाळ साचत असल्याने नागरिकांना दर्शनासाठी अडचणी निर्माण होत होत्या। तसेच पुलालाही धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती। यामुळे आशा मनीषा मंदिराशी संबंधित कार्यकर्त्यांनी लोकवर्गणीतून नदीचे खोलीकरण करण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती। त्यानुसार तहसील प्रशासनाकडून खोलीकरणासाठी परवानगी देण्यात आल्याचे सांगितले जाते। मात्र या परवानगीचा गैरवापर करून नदीतील गाळ व मातीची विक्री केली जात असल्याचा आरोप पुढे आला आहे। छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार नदीतील माती 20 ते 40 ट्रॅक्टरद्वारे बाहेर काढून प्रत्येकी 400 ते 500 रुपयांदराने विकली जात आहे। हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी पत्रकार व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून परिस्थितीची पाहणी करण्याची मागणी केली। याबाबत अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष विपिन पाटील गावंडे व निलेश देशमुख यांनी आरोप करताना सांगितले की मंदिर परिसराच्या सोयीसाठी व नदीच्या प्रवाहाचे व्यवस्थापन करण्यासाठी खोलीकरणाचा उपक्रम चांगला असला तरी त्याच्या आडून नदीतील गौण खनिजाची विक्री करणे हा कायद्याचा भंग असून संबंधित प्रकरणाची चौकशी होणे आवश्यक आहे। दरम्यान खोलीकरणासाठी मिळालेली परवानगी केवळ नदी स्वच्छता व गाळ काढण्यापुरती असताना त्याचे कमाईच्या साधनात रूपांतर झाल्याचा आरोपही संघटनेने केला आहे। तसेच हे प्रकरण उघडकीस आणण्यात छावा संघटना दर्यापूरने पुढाकार घेतल्याचे सांगण्यात आले। या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे याबाबत महसूल प्रशासनाकडून अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नसून संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे। काही नाही सर, इथं आशा मनीषा मंदिरावर आलेलो होतो। नदीचे खोलीकरण चालू आहे सर। हो, तर आपण एनओसी दिलेली आहे म्हणजे नदीचे खोलीकरण करण्यासाठी, पण हे खोलीकरण अलग ठिकाणी करून राहिले आणि माती विकून राहिले। माझ्याकडे व्हिडिओ आहेत, मी आता बनवला। इरिगेशनने बंद केला आहे त्यांना। हा, हो ना, त्या संबंधित डिपार्टमेंटची पण एनओसी आहे त्यांच्याकडे, तरी आम्ही तपासतो काय विषय आहे। ठीक आहे साहेब, मी काय म्हणतो, आम्ही इथं सगळे पत्रकार आलेले आहेत दर्यापूर तालुक्यातले आपल्या, आणि आम्ही सगळेजण इथं हजर झाले। आणि आता हे कोण तलाठी आहेत त्यांच्याकडे जे डिपार्टमेंट आहे इंगळे साहेब, ते म्हणतात की मला कोणी माहीत नाही म्हणते की कोणाकडे काय केलं कोणा काय एनओसी दिली नाही म्हणते। ठीक आहे, मी सध्या निवडणुकीच्या याच्यात व्यस्त, मला 4 वाजता संपवायचं आहे, मी पाहतो तो।